श्रीरामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय प्रेमळ आणि भक्तीच्या गोड नात्याची अनुभूती देणारा अभंग समजून घेणार आहोत. या अभंगामध्ये महाराज भगवंताशी अगदी जवळच्या जिव्हाळ्याच्या नात्याने संवाद साधत आहेत. कधी देवाशी लाडेवळापणे रुसायचं, कधी त्याच्यावर प्रेम करायचं, कधी त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलायचं. असं हे भक्त आणि भगवंतामधील अतूट प्रेमाचं नातं आहे. चला तर मग आधी आपण हा संपूर्ण अभंग ऐकूया. हासो रुसो आता वाढवू आवडी, अंतरीची गोडी अविटते. सेवा सुखे करू विनोद विनोद, आम्ही नारायण एकाएकी. तुका म्हणे आम्ही झालो उदासीन, आपुल्या आधीन केला पती. रामकृष्ण हरी. मंडळी, तुकाराम महाराज सुरुवातीलाच भगवंताशी असलेल्या आपल्या प्रेमाचं सुंदर वर्णन करतात. हासो रुसो आता वाढवू आवडी, अंतरीची गोडी अविटते. म्हणजे आता माझं आणि भगवंताचं नातं इतकं जवळचं झालं आहे की त्याच्याशी हसायचं, त्याच्यावर रुसायचं, त्याच्याशी प्रेमाने बोलायचं आणि त्या नात्यातील गोडी आणखी वाढवत जायची. मंडळी, देवाशी भक्ताचं नातं केवळ पूजा आणि प्रार्थनेपुरतं मर्यादित नाही. भक्ताला जेव्हा भगवंत आपला अगदी जवळचा वाटू लागतो तेव्हा तो त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागतो. कधी आपली इच्छा सांगतो, कधी आपलं दुःख सांगतो, कधी त्याच्यावर रुसतो आणि पुन्हा त्याच्याच चरणी येतो. हीच त्या नात्याची अवीट गोडी आहे. पुढे महाराज म्हणतात, सेवा सुखे करू विनोद विनोद, आम्ही नारायण एकाएकी. म्हणजे नारायणाची सेवा करताना मला आनंद मिळतो, त्याच्या सेवेमध्येच माझं सुख आहे. आणि त्या सेवेतून भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये एक अतिशय जवळचं नाते निर्माण झालं आहे. मंडळी, आपण देवाची पूजा अनेकदा एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून करतो, पण तुकाराम महाराजांची भक्ती वेगळी आहे. देवाची सेवा करणे, त्याचे नाम घेणे आणि त्याचं स्मरण करणे हेच त्यांच्यासाठी सुख आहे. त्यांना त्याच्या बदल्यात काही मागायचं नाही, फक्त त्याची सेवा आणि त्याचा सहवास हवा आहे. आणि शेवटी महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो उदासीन, आपुल्या आधीन केला पती. म्हणजे आता संसारातील अनेक गोष्टींबद्दलचं आकर्षण कमी झालं आहे, माझं मन भगवंताच्या अधीन झालं आहे. इथे पती म्हणजे स्वामी किंवा परमेश्वर पांडुरंग. म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की मी माझं मन पूर्णपणे भगवंताच्या स्वाधीन केलं आहे. मंडळी, या अभंगाचा सर्वात सुंदर संदेश म्हणजे भगवंताशी नातं हे केवळ भीतीचं किंवा मागण्याचं नातं नसून प्रेमाचं नातं असावं. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्याशी आपण मनमोकळेपणाने बोलतो. तसंच भगवंताशीही बोला, आपलं दुःख त्याला सांगा, आपला आनंद त्याच्यासोबत वाटा, आपल्या चुका त्याच्यासमोर कबूल करा आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला अशा एका नात्याची गरज आहे जिथे आपण कोणताही मुखवटा न लावता मन मोकळं करू शकतो. तुकाराम महाराजांसाठी ते नातं होतं, पांडुरंगाशी असलेलं नातं. चला, आपणही पांडुरंगाला केवळ मंदिरातील देव न मानता आपल्या जीवनातील एक जवळचा आधार मानूया. त्याचं नाम घेताना प्रेमाने घ्या, त्याशी बोलताना मनापासून बोला आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपलं मन त्याच्या चरणी अर्पण करा. आपल्या मनामध्ये ही पांडुरंगाच्या भक्तीची अशीच अवीट गोडी निर्माण होऊ दे. भक्त आणि भगवंत यांचं हे प्रेमाचं नातं सदैव वाढत राहू, हीच संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल.